पण साक्षी, काळजी घे आणि सावध राहा. का देऊ म्हणजे सावध राहा असं का बोलतेस तू? अगं ते तू गेल्यावर ना आईने मला सांगितलं की मावशीला पूर्वीसारखे वेडाचे झटके यायला लागले. काय? हो. बरं झालं मला सांगितलंस. ठीक आहे, ठेवू फोन, आपण नंतर बोलूया. हो. बाय. झालं समाधान? सॉरी. काकू, फोन हवाय. हां घे ना. प्रेमाला फोन करायचाय. तुझं झालं बोलून? हो. कोणाचा फोन होता? रॉंग नंबर. अच्छा अच्छा. आई, साक्षीचा फोन आला होता. अगं काय म्हणतेय? कशी आहे? बरी आहे? हो हो, अगदी सुखरूप आहे. आणि परत केव्हा येणार आहे? आई, साक्षी ज्या कामासाठी गेली आहे ते इतक्यात आटोपणारं नाही आहे, माहिती आहे ना आपल्याला. हो ग, पण मग तू अच्छा. म्हणजे तो फोन साक्षीचा होता आणि तू मला म्हणालीस रॉंग नंबर आहे. जाऊ दे. कशी आहे साक्षी? बरी आहे. बहिणी, खरं सांगू, साक्षी घरातनं गेल्यापासून ना जीवाला अगदी घोर लागलाय. काय माहित पोरगी परत येते की नाही. काकू, मला वाटलं ते मी बोलले. चुकलं का? सॉरी. देऊ, हे असं का बोलली? काय नाही, जाऊ देत ना आई. तू लक्ष देऊ नकोस काकूकडे. नाही नाही, आता ना मी कोणाचं काही ऐकणार नाही. तू आधी इन्स्पेक्टर वाघांना फोन लाव, मला बोलायचं त्यांच्याशी. अगं काय बोलणार आहेस पण? त्यांना सांगते मी, साक्षी गेली ना ज्या कामासाठी तिकडनं, तिला परत बोलवा म्हणून. एक तर आधीच केवढी चूक केली आहे मी तिला पाठवून. आता मला ती चूक दुरुस्त करायला हवी. आई शांत हो. हे बघ, साक्षीला परत बोलवण्याची वेळ आता निघून गेली आहे. अगं पण आता तिचं मिशन पूर्ण झाल्यावरच ती परत येणार आहे. आई समजून घे ग. देऊ ग. आई, आई. यो, आय एम रिअली व्हेरी सॉरी. मला माहिती आहे रागवलंयस ना माझ्यावर. असं नाही श्राव्या, ती असं कसं बोलू शकते? आय मीन, हाऊ कॅन शी चेंज द कॉन्ट्रॅक्ट? इट्स नॉट पॉसिबल. श्राव्या, तुला आधीच आम्ही या सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती आणि तू सुद्धा कॉन्ट्रॅक्ट वाचूनच साईन केलं होतास. तरी हे बघ यो, मॉमच्या वतीनं मी तुला सॉरी म्हणते. अरे, या सगळ्या प्रकारामुळे ती खूप घाबरली आहे. तिला असं वाटतंय की माझ्याकडून काही जर चूक झाली तर हे सगळं मी कसं फेस करीन. तिला खूप काळजी वाटते रे. पण ह्या सगळ्यामुळे तू जर हर्ट झाला असेल ना, खरंच सॉरी. श्राव्या, मला एक सांग, तुझा माझ्यावर विश्वास आहे? यो, ऑफकोर्स. मग या कॉन्ट्रॅक्टचा तुला कधीही त्रास होणार नाही, हा माझा शब्द आहे. आणि श्राव्या, मी कुठलाही गैरफायदा घेत नाहीये तुझा. ट्राय टू अंडरस्टँड, बिलीव्ह मी. यो, तू असं काय बोलतोयस? अरे, इथे तूच आहेस एकमेव ज्याच्यावर मी एवढा विश्वास ठेवलाय.
श्राव्या, तू माझ्यासाठी इतर मॉडेल्सपेक्षा खूप वेगळी आहेस. जेव्हा मी पहिल्यांदा तुला इथे इंट्रोड्यूस केलं ना, तेव्हा सगळ्यांना वाटलं होतं की माझा तुझ्यात काहीतरी पर्सनल इंटरेस्ट आहे. अगं, स्टाफचं तर जाऊ दे, बॉसनी सुद्धा मला हेच विचारलं होतं. कॅन यू बिलीव्ह इट? यो, श्राव्या, इनिशियली मी सुद्धा खूप इरिटेट झालो होतो. सगळ्यांना सांगायचो की माझा तिच्यात काही पर्सनल इंटरेस्ट नाही आहे, फक्त प्रोफेशनल इंटरेस्ट आहे. बट रिसेंटली मला कळून चुकलंय. यू आर डिफरंट, श्राव्या. आय स्टार्टेड लाइकिंग यू. हे कधी झालं हे तर मला माहित नाही, पण मला तू आवडायला लागलीस. अंडरस्टँड व्हॉट आय मीन? हा विक्रम, बोल. देव्याने, काय झालं? तुझा आवाज का असा येतोय? विक्रम, बरं वाटत नाहीये का? आम्हाला खूप अस्वस्थ वाटतं देव्याने. तू आम्हाला भेटू शकतेस आता? विक्रमाला काय झालं ते तर सांग ना. काही प्रॉब्लेम आहे का? बोल ना. प्लीज भेट ना आता आम्हाला. पण विक्रम, काय झालंय ते तर सांग. देव्याने प्लीज, हे बघ, तू तयार राहा. आम्ही आता तुला न्यायला येतो. ठीक आहे, बाय. श्राव्या, माझं बोलणं कदाचित तुला आवडलं नसेल. तर काय करू, मला खोटं नाही बोलताय. मला जे वाटलं ते मी तुला सांगितलं. श्राव्या, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड मी. यात माझा काही स्वार्थ नाही आहे. किंवा तू असं नको समजू की मी तुला इथे इंट्रोड्यूस केलंय त्याचा मोबदला मागतोय मी तुला. नाही, मी फक्त माझ्या फिलिंग्स तुला सांगितल्या. आणि शेवटी निर्णय तुलाच घ्यायचा आहे. तुझा नाकारी असला तरी तो मला मान्य आहे. आणि श्राव्या, तुझ्या नकारामुळे आपल्या प्रोफेशनवरती काही फरक पडणार नाही. आपलं रिलेशन तसाच राहील. बिलीव्ह मी, आपण एकत्र काम करतोय आणि एकत्रच काम करू. यो, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एक मित्र म्हणून तू खूप चांगला आहेस. आय डोंट वॉन्ट टू हर्ट यू. पण तुला स्वतःची एक मतं आहेत. तू खूप टॅलेंटेड आहेस. तू जसं तुझ्या विचारांशी प्रामाणिक असतोस ना, तशीच मीही माझ्या विचारांशी प्रामाणिक आहे. मला खोटेपणा नाही आवडत. आय रिस्पेक्ट यू. पण तुला माझ्याबद्दल जशा फिलिंग्ज आहेत ना, तशा फिलिंग्ज तुझ्याबद्दल नाही आहेत मला. हे बघ, एक बेस्ट फ्रेंड म्हणून मी तुला बघत आले. अरे, तुझ्यामुळे माझा करिअरचा ग्राफ केवढा उंचावणार आहे. हे कॉन्ट्रॅक्ट मला तुझ्यामुळेच मिळालंय. माझ्या जागी दुसरी कोणी असती ना, तर तिने तुला होकार दिला असता. पण मी त्यातली नाहीये यो. आणि इतरांसारखा तूही माझा फायदा नाही घेतलास. सध्या तरी मला तुझ्याबद्दल तसं फिलिंग नाहीये मनात. आणि काय सांगावं, उद्या जर मला तुझ्याबद्दल तसं काही वाटलंच तर मी श्राव्या,
इट्स ओके. एवढा विचार नको करूस. आय एम प्राऊड ऑफ युअर ॲटिट्यूड. तुझा हाच प्रामाणिकपणा मला खूप आवडतो. आय हॅव स्टार्टेड लाइकिंग यू इवन मोर नाव. बाय यो. विक्रम काय झालं सांग ना. तू गाडीतही काही बोलला नाहीस, काहीच सांगत नाहीयेस. सांग ना काय झालं. विक्रम साक्षी, रागावलीस माझ्यावर. पण खरं सांगतो साक्षी, मी मुद्दाम असं नाही वागलो. राज, मी तुझ्यावर कधी रागवेन का? साक्षी, तू माझ्या जागी येऊन विचार कर, मग तुला माझी बाजू पटेल. राज, पण मी असं कुठे म्हटलंय? तू उगाच स्वतःला दोष देतोयस. साक्षी, खरं सांगू, मला ना खूप भीती वाटली होती की खरं काय ते कळल्यावर तूही माझा तिरस्कार करशील, मला सोडून जाशील. असा स्वप्नात सुद्धा विचार नको करूस. माझं आजही तुझ्यावर पूर्वी इतकंच प्रेम आहे. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. माझाच काय, गोदा काकूचा सुद्धा. गोदा काकू कशी आहे ती? मी तिचाही तितकाच गुन्हेगार आहे. राज, गोदा काकूला तुझी खूप आठवण येते. तुझ्यावर तिने स्वतःच्या मुलासारखंच प्रेम केलंय ना. पण मी तिच्याशी कसा वागलो? तिने केलेल्या प्रेमाची मी अशी परतफेड केली. काय काय केलं तिने माझ्यासाठी, आणि मी शी, कुणाकुणाचा गुन्हेगार आहे मी. आणि या सगळ्यांना कसा सामोरं जाणार आहे? नाही, माझा गुन्हा माफ करण्यासारखा नाहीच आहे. पण साक्षी, खरं सांगतो, मी हे मुद्दाम नाही केलं ग. मला माझा कुणालाही दुखवायचा हेतू नव्हता. राज, गोदा काकू, गोदा काकू, काकू इकडे ये ना, बस आधी लवकर. अगं पण झालं काय ते? तू बस तर आधी. ई बाई, काय झालं? काकू, मी ना तुझ्या राजला परत आणायला चालली. खरंच? हो. पण तो आता कुठं असेल ग? काकू, तो वाट चुकलाय. त्याला योग्य मार्गावर आणायचं.
काकू काकू तू काळजी नको करू, सगळं ठीक होईल. आणि त्यासाठी मला तुझा आशीर्वाद हवाय. यशस्वी हो. मी त्याच्यासाठी काहीतरी खायला करून देते. देऊ ना? नको काकू. काकू राज परत येईल ना, तेव्हा तू स्वतःच्या हाताने त्याला भरव. तुला भेटला ना, त्याचे कान पकड. त्याला सांग तुझी आई तुझी वाट बघते म्हणून. त्याला रात्री अपरात्री यायची सवय होती ना, म्हणून ती अजूनही रात्री दरवाजा उघडा ठेवते, त्याला कडी घालत नाही. काकू काकू रडू नको. खुदा काकू, मी तुला शब्द दिला होता तुझा राज तुझ्याकडे परत येईल म्हणून, पण तुझा काळजी नको करूस. तुझा राज तुझ्याकडे सुखरूप परत येईल. विक्रम, आता तरी सांग ना काय झालंय. तू सांगितलंच नाहीस तर मला कसं कळेल. विक्रम बोल. पहिल्यांदा आयुष्यात पहिल्यांदा आम्हाला राजेश शिर्के होते त्याची लाज वाटते देवयानी. का आम्ही साईमांच्या पोटी जन्माला आलो. भैया साहेबांसारखा माणूस आमचा भाऊ असावा. गेल्या जन्मी आम्ही काय पाप केलं होतं म्हणून या घरामध्ये आमचा जन्म झाला. हे आमच्याच बाबतीत का घडतं सगळं. आता ना हे सगळं सहन होण्याच्या पलीकडे गेले आमच्या. हे सगळं तू आजच का बोलतोयस. असं काय घडलंय विक्रम की तुला आता राजे शिर्के असल्याची लाज वाटते. नीलभैयांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळाल्यानंतर आम्ही त्यांना आणि रागिणी बहिणींना घेऊन घरी गेलो होतो. आमचा एकच हेतू होता की आता आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं. आम्हाला असं वाटलं की आता साईमांनाही नीलभैयांची गरज आहे, नीलभैयांनाही साईमांची गरज आहे. पण काय नाही. आमचा भ्रम होता तो सगळा. खरं तर कोणालाच कोणाची गरज नाही. साईमांनी नीलभैयांना एका शब्दानेही तुम्ही इथेच थांबा असा आग्रह केला नाही. भैया साहेबांनी केला नाही. उलट पुन्हा एकदा आपला खोटेपणा लपवण्यासाठी त्यांनी रागिणी बहिणी कसे खोट्या आहेत असाच त्यांच्यावर आरोप केला. किती स्वार्थीपणा भरला या माणसांमध्ये. आपल्या रक्ताच्या माणसांबद्दल सुद्धा यांना आपुलकी वाटू नये. इतका स्वार्थी असतो माणूस. विक्रम विसर आता हे सगळं. नाही देवयानी, हे सगळं विसरता येण्यासारखं नाहीये. एक आई आपल्या मुलाशी असं वागू शकते. एक भाऊ आपल्या भावाचा संसार उद्ध्वस्त करू शकतो. आणि एवढं सगळं चाललं असताना पण आम्ही नीलभैयांसाठी मात्र काही करू शकलो नाही. ते परत एकदा निघून गेले. विक्रम, देवयानी आम्हाला नाही राहायचं त्या घरात. आमची ना तर तिथे घुसमट व्हायला लागली. त्या घरातल्या माणसांची घृणा यायला लागली आम्हाला. आम्हाला नाही राहायचं तिथे. आम्हाला खरंच नाही राहायचं त्या घरात.